सोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। विश्वजित कदमजी, ज्या प्रकारे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं, साधारणतः 4 आठवडे होतं हे अधिवेशन, मात्र या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून एकूण तुम्हाला असेल किंवा जनतेला तुमच्या माध्यमातून काय देता आलं? कारण तुम्ही विरोधी बाकावर होते आणि सत्ताधाऱ्यांकडून तशा प्रकारचा न्याय हा मिळालाय का? मुळात प्रश्न असा आहे, सत्ताधारी पक्षांनी काय दिलं महाराष्ट्राच्या जनतेला? घोषणा तर खूप झाल्या आणि घोषणा निवडणुकीच्या आधी झाल्या, निवडणुकीच्या नंतर सत्ता दिल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला, शेतकऱ्यांना काय मिळालं? 15 लाख कोटीचा उद्योग आम्ही आणला आणि त्या उद्योगातून महाराष्ट्राच्या तरुण पिढीसाठी रोजगार उपलब्ध झाला असं सत्ताधारी पक्ष म्हणतं, सरकार म्हणतं। अहो, कुठे उद्योग आले नेमके? किती उद्योग उभे राहिले? त्यातून किती तरुण पिढीला रोजगार उपलब्ध झाला? ह्याची आकडेवारी कधी सरकार स्पष्टपणे मांडू शकत नाही। आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका घेतो, आम्ही 2100 रुपये आमच्या माता भगिनींना देण्याच्या बाबतीत त्यांचं जे वचन होतं त्याची पूर्ततेच्या बाबतीत बोलतो, त्या सत्ताधारी पक्ष कुठेतरी जाणीवपूर्वक वेगळे विषय काढून सभागृहाचं कामकाज खंडित करण्याचा प्रयत्न करतो। एकीकडे सभागृहामध्ये वेगळी चर्चा होती, सभागृहाच्या बाहेर वेगळी चर्चा होती। सातत्याने सत्ताधारी सांगत होते विविध प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, हे सभागृहात मांडले जात होते, मात्र दाखवलं जात होतं सभागृहाच्या बाहेर जे घडते ते। मात्र असं दोन वेगवेगळे मुद्दे फरक का? सरकार पळवाट काढतंय का? निश्चितपणे सरकार पळवाट काढते। सरकारला खरं ग्रामीण भागातल्या जनतेची कितपत काळजी मला माहीत नाही। उन्हाळ्याचे दिवस आहेत, शेतकरी हा नैसर्गिक संकटाला सामोरे जातो, आपत्तीला सामोरे जातो, त्याच्या पिकांच्या हमीभावाच्या जो चढ उतार होत असतो त्याच्या प्रसंगाला शेतकरी सामोरे जात असतो। तरुण पिढी महाराष्ट्रातली जे विषय आहेत, बीडमध्ये जे घटना घडल्या, परभणीमध्ये जी घटना घडली, नागपूरमध्ये, या सगळ्या विषयांना बाजूला ठेवायचं आणि सरकार काहीतरी कुठले तरी विषय घेतं आणि दंगा करतं आणि संख्याबळावर सभागृहाचं कामकाज खंडित करायचं, हे यावेळेस अधिवेशनात दुर्दैवाने आम्हाला पाहायला मिळालं। विरोधी पक्षनेता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा राज्याला लाभलेलं नाही आहे, कुठेतरी सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष द्यायला घाबरत आहे? निश्चितपणे मला वाटतं लोकशाही टिकवायची असत असताना एकीकडे सत्ताधारी पक्ष संविधानावर खूप बाता करतं, लोकशाहीवर बाता करतं। अहो, कृतीमध्ये आणा ना। आपल्या लोकशाहीमध्ये, या विधानसभेच्या या पवित्र मंदिरामध्ये या ठिकाणी विरोधी पक्षाला आवाज देणं, विरोधी पक्षाच्या नेत्याच्या माध्यमातून हे महत्त्वाचं असतं। आणि या ठिकाणी आम्हाला वाटत होतं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, परंतु जाणीवपूर्वक त्यांनी दिलं नाही। यातनं त्यांची भूमिका काय, मानसिकता काय दिसून येते सत्ताधारी पक्षाची। धन्यवाद आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।